ठीक आहे. आपला जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला एकदा करू रन करण्यासाठी A to Z बॅच नंबर 51 आणि त्यामध्ये प्रोजेक्ट नावाचं फोल्डर आहे. त्या फोल्डरला करू आपण CMD आणि CMD केल्यानंतर सेकंड कमांड टाकतो मी इथे कोड पेज डॉट. म्हणजे काय होणार, जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ॲज इट इज कुठे ओपन होईल, VS कोडला ओपन झाल्यानंतर जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी करतो रन करण्यासाठी कमांड आहे आपली नोडिमॉन इंडेक्स डॉट GS आणि इथे करतो मी एंटर. जसं एंटर केलं प्रोजेक्ट रन झाला. मग त्या प्रोजेक्टचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला, आणि ब्राउझरला आल्यानंतर मी ते सर्च करतो localhost:100. ह्या प्रकारे आपण एक वेबसाईट बनवली होती. ठीक आहे. आणि ह्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी एक ऍडमिन पॅनल होता. तो ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी localhost:100/admin आणि एंटर करतो. जसं ठीक आहे /admin आणि ह्या प्रकारे आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. त्या ऍडमिन पॅनल मध्ये काय होतं, अबाउट कंपनी, बॅनर, कॅटेगरी, प्रोडक्ट, फॅक्ट. ठीक आहे. आणि त्यानंतर ऍड प्रोडक्टचं एक पेज होतं. त्यानंतर अजून एक पेज बनवलं होतं प्रोडक्ट लिस्ट नावाचं. ह्या प्रकारे आपण लास्ट पर्यंत काम करत होतो. ठीक आहे. पण लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केलं की युजरला लॉग इन केलं. जसं युजर लॉग इन करेल एक ईमेल टाकायचा, सेकंड टाकायचा, पासवर्ड. युजर लॉग इन झाला. इथे आपल्याला कार्ड बटन दिसेल आणि सेकंड बटन दिसेल लॉग आउटचं बटन. जसं आपण युजर इकडे शॉप पेजला आला, एखादा प्रोडक्ट त्यांनी व्ह्यू केला, त्यांनी एखादी प्राइस वगैरे सिलेक्ट केली, ऍड टू कार्ट केलं. ऍड टू कार्ट केल्यानंतर काय होणार, डायरेक्ट तो प्रोडक्ट ऍड टू कार्टला जाणार. बरोबर. मग काल लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केलं की जसं ऍड टू कार्ट वर बटनावर आपण क्लिक करू, काय होणार, एक URL थ्रू होणार आणि त्या URL मध्ये एक प्रोडक्ट ID जाणार आणि सेकंड जाणार प्रोडक्ट प्राइसिंग ID जाणार. आणि जो काय आपल्याला हा ID भेटतोय, हा ID प्रोडक्ट ID आणि सेकंड प्रोडक्ट प्राइसिंग ID, हा आपण काय केलता का कार्ड टेबल मध्ये डेटा स्टोअर केला. जसं की मी कार्ड टेबल मध्ये डेटा कोणता स्टोअर झालाय तू पाहतो एकदा. ठीक आहे. प्रोजेक्ट वन मध्ये आपण काल बनवलं होतं एक कार्ड नावाचं टेबल. जसं कार्ड नावाच्या टेबल मध्ये आलो, इथे किती प्रोडक्ट दिसतात, आता 2 प्रोडक्ट शो दिसतात. बरोबर ना. इथे कोण आहे, कार्ड 1 आणि कार्ड 2 आलाय. प्रोडक्ट ID आला इथे आणि प्रोडक्ट प्राइसिंग ID. त्यानंतर एक आलाय युजर ID. ह्या प्रकारे आपण काल डेटा काय करत होतो, इन्सर्ट करत होतो. मग आज काय करू आपण, जसं इथे कार्ड बटन आहे, इथे कार्ड बटन आहे, जसं युजर कार्ड बटनावर क्लिक करणार, ज्याने तेवढे ऍड टू कार्ड केलेत प्रोडक्ट, ते प्रोडक्ट काय होते सगळे लिस्ट मध्ये शो होतील. मग त्यासाठी आता आपण डेटा तर इन्सर्ट केलाय. ठीक आहे. डेटा कुठे इन्सर्ट केलाय, इथे इथे आलो, टेबल मध्ये डेटा इन्सर्ट केलाय. ठीक आहे. आज फक्त आपण काय करणार, जो काय हा टेबल मध्ये डेटा इन्सर्ट केलाय तो आपण शो करणार. कधी शो करणार, जेव्हा आपण कार्ड बटनावर क्लिक करू. इथे काय आलंय, कॅन नॉट गेट स्लॅश कार्ड. मग ह्याची एकदा URL आपण बनवून घेणार. कुठे बनवून घेणार की युजर साईट मध्ये. युजर साईट मध्ये आलो, एक सिंपल सी मी URL बनवतो, जशी की राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार इथे स्लॅश कार्ड. इथे करतो मी असिंग नंतर एक फंक्शन घेतलं आणि फंक्शन मध्ये असणार एक रिक्वेस्ट, सेकंड असते एक रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर काय करणार आपण, जी की आपण काल एक पेज बनवलं होतं. कोणतं पेज होतं, कार्ड डॉट EJS. ते मी इथे रेंडर करतो. रेंडर करण्यासाठी युजरच्या आतमध्ये कार्ड डॉट EJS नावाचं पेज आहे, ते पेज आपल्याला इथे रेंडर करायची. इकडे आलो, मी रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलं आपल्याला एक एरर भेटलाय. काय एरर भेटला की जी काय अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन्ड. का बरं, जी काय अबाउट कंपनीला आपण डेटा पाठवतो, कसा नावबार मध्ये तो डेटा अनडिफाईन्ड दाखवते. मग त्याला पाठवण्यासाठी मी इथली क्युरी काय करतो, एकदा कॉपी करतो आणि त्याच प्रकारे जे काय ऍड टू कार्डचं पेज आहे त्या पेजला आपण डेटा इथे फॉरवर्ड करतो. आणि इथे कॉमा देऊन काय करणार, OBJ पास करणार फक्त. सिंपल. इकडे आलो, रिफ्रेश केलं, झाला एरर सॉल्व. आता कोणत्या पेजला आहेत आपण, स्लॅश कार्ड पेजला आहेत. बरोबर ना. मग मी स्लॅश कार्ड पेजला ते कसं समजणार, त्यासाठी मी काय करतो, कार्ड पेज मध्ये आलो आणि इथे मी घेतो कंटेनरच्या आतमध्ये एक रो घेतो आणि रोच्या आतमध्ये राहतो एक कॉल MD12.
आणि H1 मध्ये मी सांगतो इथे राहणार आपलं कार्ड. ओके, इकडे आलो मी, रिफ्रेश केलं, आलं इथे कार्ड. म्हणजे आपल्याला समजत आहे की आपण कोणत्या पेजवर आहे आता, कार्ड पेजवर आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायची, जसा युजर लॉग इन असेल, ठीक आहे, आता आपण कार्ड पेजवर आहोत. ठीक आहे, एकदम मी जातो होम पेजवर. होम पेजवर आलो, शॉप पेजवर आलो. शॉप पेजवर आल्यानंतर एखादा मी प्रोडक्ट काय करतो, इथे व्ह्यू करतो. जसं व्ह्यू केलंय, ठीक आहे, ठीक आहे, आधी आपल्याला काय करायला लागेल, लॉग इन करायला लागेल. युजर मी काय करतो, इथे लॉग इन, ईमेल टाकला, पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 6 आणि इथे करतो एंटर. झाला युजर लॉग इन. कार्ड बटन आलं आपल्याला. मग जसं मी कार्ड बटनावर क्लिक करेन, ज्या युजरने हे कार्ड बटनामध्ये जे काय ऍड टू कार्ड केले ते प्रोडक्ट काय झाले पाहिजे, ते शो झाले पाहिजे. बरोबर. मग डेटा शो करण्यासाठी आपण कोणती क्वेरी यूज करणार, सिलेक्टची क्वेरी यूज करणार. कुठे यूज करणार, की आपल्याला कार्ड डॉट ईजीएस पेजला डेटा दाखवायचा आहे. बरोबर ना. मग ती क्वेरी इथेच राईट करायला लागेल आपल्याला. मग ती क्वेरी राईट करण्यासाठी मी इथे काय करतो, एक व्यार एसक्यूएल येतो इक्वल टू टिल, आणि इथे आपल्याला डेटा आणायचा आहे. कोणता डेटा आणायचा आहे, की ज्या युजरनी लॉग इन केलंय. बरोबर ना. ज्या युजरनी लॉग इन केलंय, जसं की ज्या युजरनी लॉग इन केलंय त्या युजरचा डेटा आणायचा आहे. बरोबर ना. मग आता आपल्याला डेटा आणायचा आहे. कोणत्या टेबल मधून डेटा आणायचा आहे, एक तर प्रोडक्ट टेबल मधून आणायचा आहे, सेकंड आणायचा आपल्याला प्रोडक्ट प्राइसिंग टेबल मधून आणायचं. मग त्यासाठी एक क्वेरी असते. कशी क्वेरी असते तुम्ही मला सांगा. आता आपल्याला फक्त डेटा घेऊन यायचंय. कसा डेटा घेऊन यायचंय, की जी काही आपल्याला आयडी आहे, ठीक आहे ना. कार्ड टेबल मध्ये आपण काय केलंय, प्रोडक्ट आयडी स्टोअर केली, त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग आयडी स्टोअर केली. बरोबर. मग ह्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा घेऊन यायचा. काय करायचं आपल्याला, ह्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा घेऊन यायचा. मग त्यासाठी मी इथे काय करतो, एक क्वेरी राईट करतो, जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम. आपल्याला कोणत्या टेबल मधून डेटा आणायचा आहे, फर्स्ट डेटा आणायचा आहे आपल्याला प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून, सॉरी प्रोडक्ट्स नावाच्या. बरोबर. सेकंड टेबल कोणता आहे आपला, कोमा द्यायचा. सेकंड टेबल कोणता आहे, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे. आणि थर्ड टेबल कोणता आहे आता, एक कार्ड नावाचा टेबल. ठीक आहे ना. सिलेक्ट स्टार फ्रॉम, काय केलंय आपण इथे, प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून डेटा घेऊन यायचंय, सेकंड डेटा घेऊन यायचंय प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मधून, आणि थर्ड डेटा घेऊन यायचं आपल्याला कार्ड टेबल मधून. बरोबर. इथे फक्त काय सांगितले, डेटा घेऊन यायचा आहे. कोणत्या कोणत्या टेबल मधून, प्रोडक्ट प्राइसिंग, त्यानंतर कार्ड टेबल मधून. त्यानंतर कोणता डेटा घेऊन यायचा, कोणता बोललं की काय आले, ते कंडिशन आली. कंडिशन आली की काय ऍड करणार आपण, वेअर. आणि इथे मी सांगतो, इथे आपण काय सांगणार, की जी आपल्या टेबल मध्ये डेटा इन्सर्ट आहे, काय इथे प्रोडक्ट आयडी आहे. बरोबर. हा प्रोडक्ट आयडी इथे मी राईट करतो, प्रोडक्ट्स मधून जो काय प्रोडक्ट्स नावाचा टेबल आहे, त्या टेबल मधला प्रोडक्ट आयडी मॅच झाला तरच डेटा घेऊन यायचं. कुणाबरोबर मॅच करायचा, तो जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्या टेबल मध्ये मॅच करायचा डेटा. त्या टेबल मधून प्रोडक्ट आयडी मॅच करायचा. म्हणजे ते आपण काय सांगितलंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम, कुठून डेटा घेऊन येतो, एक तर प्रोडक्ट टेबल मधून डेटा घेऊन या, सेकंड डेटा घेऊन येतो प्रोडक्ट प्राइसिंग मधून, आणि थर्ड डेटा घेऊन येतो कार्ड टेबल मधून. आणि कोणता डेटा आणायचा आहे, कोणता डेटा आणायचा आहे त्यासाठी मी इथे वेअर राईट केलंय. आणि वेअर मध्ये सांगितलंय जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे, आणि त्यामध्ये आमची एक प्रोडक्ट आयडी आहे, ती आयडी आणि प्रोडक्ट प्राइसिंग टेबल मधली प्रोडक्ट आयडी, ह्या दोन्ही मॅच झाल्या तरच काय करायचं, डेटा घेऊन यायचा. ही झाली फर्स्ट कंडिशन. ठीक आहे. अजून एक आपली कंडिशन राहणार. मग अजून एक असली तर काय करणार आपण, कोणतं कीवर्ड आहे, असं नाही करत का आपण, ईमेल आणि पासवर्ड हे दोन्ही मॅच झाले तर डेटा घेऊन यायचं. कोणता कीवर्ड यूज करतो आपण, अँड कीवर्ड. मग इथे पण मी करतो एक अँड. ओके. आणि इथे सांगणार मी, इथे अजून सांगणार की जी काय प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे, ती काय प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे, जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे, त्यामध्ये पण काय आपली एक प्रोडक्ट आयडी आहे. बरोबर ना.
आहे का नाही प्रोडक्ट आयडी? समजत नाही, कन्फ्युज होतात का जास्त? ठीक आहे, आपण ह्याला एक्झाम्पल कुठे घेऊ, इकडे घेऊ. एसक्यूएल मध्ये आलो मी, ते सिलेक्ट ही देखील घेऊ आपण. ठीक आहे, तिकडे डायरेक्ट करण्यापेक्षा आता मला काय करायचे, डेटा घेऊन यायची. कोणता? की आपण ऍड टू कार्ड केलेला. कसा डेटा घेऊन यायचंय? ऍड टू कार्ड मध्ये आपण काय केलंय, प्रोडक्ट आयडी स्टोअर केलाय, सेकंड प्रोडक्ट प्राइसिंग आयडी स्टोअर केलाय, आणि थर्ड केलाय आपण एक युजर आयडी स्टोअर केलाय. ह्या तीन आयडीचा यूज करून काय करायचं, आपल्याला डेटा घेऊन यायची. मग त्यासाठी आपण एक क्युरी करू. आता सगळ्यात डेटा आणायचा म्हणलं तर आपण सिंपल क्युरी करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम, आणि जे काय टेबल नेम असेल ते टेबल नेम. जसं की मी इथे करतो एक प्रोडक्ट नावाचा टेबल. ह्या क्युरीने काय होणार, जेवढा काही डेटा आहे तेवढा डेटा काय सगळा सिलेक्ट होईल. बरोबर आला नाही ते सगळा डेटा. कोणत्या क्युरीने आला? सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट नावाच्या. पण आपल्याला काय करायची, एक कंडिशन टाकायची. काय कंडिशन टाकणार, इथे मी राईट करतो सिलेक्ट, एक कॅपिटल मध्ये राईट करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम. फ्रॉम मध्ये सांगणार की पहिला डेटा आणायचा आहे तो प्रोडक्ट्स नावाचा जो काय टेबल आहे त्या टेबल मध्ये. अजून जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्या टेबल मधून पण डेटा घेऊन यायचा आपल्याला. आणि लास्ट कोणत्या टेबल मधून, कार्ड टेबल मधून एक डेटा घेऊन झालंय. फक्त आपण सांगितले सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून, सेकंड प्रोडक्ट प्राइसिंग, आणि थर्ड घेतलं आपण कार्ड टेबल मधून. डेटा घेऊन या, पण कोणता डेटा घेऊन या त्यासाठी मी इथे राईट करतो विअर, आणि विअर मध्ये सांगणार जो काय आमच्याकडे प्रोडक्ट प्राइसिंग प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून प्रोडक्ट आयडी, ही आयडी, आणि प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामधली प्रोडक्ट आयडी मॅच झाली तर डेटा घेऊन या. एवढी केवढी आपण काय करू, रन करून पाहू एकदा डेटा कोणता भेटतोय. रन केला, कोणता डेटा भेटला आपल्याला, 20 प्रकारचा डेटा भेटला. बरोबर ना? तिथे काय काय आलंय, सर्व डेटा आलाय. कॅटेगरी आयडी 888, ओके. प्रोडक्ट आयडी आला इथे, इथे पण प्रोडक्ट आयडी आला, इथे पण प्रोडक्ट आयडी आला, 3 जागे प्रोडक्ट आयडी आला. असं का झालंय की आपण इथे 3 टेबल मधून डेटा आणायला सांगितलंय. बरोबर ना? हा पहिला टेबल कोणता आहे, प्रोडक्ट नावाचा टेबल आहे. बरोबर, प्रोडक्ट नावाचा टेबल मधून सगळा डेटा घेऊन आला. त्यानंतर सेकंड टेबल कोणता होता, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा, त्यामधून पण काय केले त्यांनी, ज्याचा 18 आयडी आहे तो सगळा डेटा ते मला घेऊन आला. त्यानंतर थर्ड टेबल होता कोणता आपला, की कार्ड टेबल, त्या कार्ड टेबल मधून पण डेटा घेऊन आलाय ना. 3 टेबल मधून डेटा घेऊन आलाय. कोणत्या क्युरीने, ह्या क्युरीने. बरोबर, काय करून आलं, ह्या क्युरीने काय झालं, 3 टेबल मधून डेटा काय करतोय, सिलेक्ट करतोय. बरोबर, मग आपल्याला काय करायचं, एवढाच डेटा नाही लागत, अजून आपल्याला कंडिशन चेक करायची. काय कंडिशन चेक करायची, की इथे मी करतो अँड, आणि अँड मध्ये मी सांगणार जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे, प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मधून इथे काय करायची, प्रोडक्ट आयडी, ही आयडी, आणि सेकंड असणार आपले कार्ड नावाचा टेबल आहे त्या कार्ड नावाच्या टेबल मधून प्रोडक्ट आयडी, ह्या दोन्ही मॅच झाल्या तर डेटा घेऊन यायची. समजतंय का? थोडं काहीच समजा ना, ती बरोबर आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, मी क्युरी राईट करतो. आपण काय करू की त्याला तर डबल डेटाबेस घ्यायला लागेल, मग डेटाबेस मध्ये अनेक डिप जायला लागेल. ठीक आहे ना? समजतंय का नाही, काय समजतंय? ठीक आहे, मला बी माहिती आहे काही हार्ड क्युरी आहे थोडीशी. तुम्हाला हे कळणार प्रोडक्ट आयडी का बरं, काय समजलंय मला ते सांगतात. ऑनलाईन मध्ये माईक चालू करून बोलू शकतात. ठीक आहे, मग मी तुम्हाला अजून कसं एक्सप्लेन करावं ते सांगा.
मी डायरेक्ट काय करतो, क्युरी राईट करतो. ठीक आहे ना, जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही, कारण ही क्युरी अगोदर झाली असेल तुमची असं मला वाटतं. नाही झाली, सिलेक्टची क्युरी नाही झाली. ती झाली का? हे फक्त नेस्टेड क्युरी आहेत ना, आता त्यात सेमच आहे. तुम्ही हे कधी मॅच करून बी डेटा आणला असेल, छोटे छोटे आणले असतील. फक्त मी काय करतोय की 2-3 क्युरी एकत्र करतोय, बरोबर ना. सिंगल सिंगल घेतलेलं का? कसं सांगू मग तुम्हाला आता हे. प्रोडक्ट प्राइसिंग, ठीक आहे, मी एकदा क्युरी राईट करतो मग तुम्हाला सांगतो कशी राहणार. ठीक आहे, त्यानंतर फक्त एकदा मी राईट करतो मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, त्यानंतर राहणार आहे ते प्रोडक्ट. ओके, आणि ह्याला मी करतो एकदा रन. ओके, तुम्ही सांगा तुम्ही डेटा कसा प्रिंट करता. ऑनलाईन मेंबर बोला ना, तुम्ही काहीतरी बोला. सिंगल क्युरी केली, ठीक आहे, तर डेटा आय थिंक नाही होणार प्रिंट. आपल्याला जो पाहिजे डेटा तो भेटणार नाही आपल्याला कार्ड मध्ये, बरोबर ना. सिंगल क्युरी आपण तुम्ही बोललात असं सिलेक्ट स्टार फ्रॉम असं केलं तर मग तो आपला डेटा काय होईल, फक्त आपल्याला आयडी स्टोअर होईल, बरोबर ना. आपल्याला आयडी सिलेक्ट होईल, आपल्याला डेटा पाहिजे ना, त्याची इमेज पाहिजे, प्राइस पाहिजे, क्वांटिटी पाहिजे, त्याची डुप्लिकेट प्राइस पाहिजे, परत त्याची ओरिजिनल प्राइस पाहिजे आपल्याला. हा, तिन्ही टेबल मधून डेटा घेतला. जसं तुम्ही काय करतात, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट करतात, ह्याने काय होतं, एका टेबल मधला डेटा येतो, बरोबर ना. पण मी ते काय करतोय, एकाच क्युरीत तिन्ही टेबल मधला डेटा फिल्टर करून घेतोय. फिल्टर करून घेतोय, जसं की आता आपला एक नंबरचा प्रोडक्ट आहे, बरोबर ना. जसं की एक नंबरचा प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टची मी प्राइस पण आणतोय. जशी आपण ते क्युरी नेस्टेड क्युरी राईट केली ना, कुठे केली, प्रोडक्ट शो करताना कुठे, इथे आहे ना, इथे आपण काय करतो, 2 टेबल मधून डेटा आणतो, बरोबर ना. इथे काय केले, आपण 2 टेबल मधून डेटा आणतो, पण तिथे आपल्याला 3 टेबल मधून डेटा आणायचा, फक्त एक टेबल वाढलाय. आणि इथे काय करायचं होतं, आपल्याला फक्त मीन आणि मॅक्स आणायची होती. तिथे आपल्याला डेटा कसं आणायचा आहे, 2 आयडिया मॅच करून डेटा आणायचा. ठीक आहे, आपण असं केलं, तुम्ही म्हण ठीक आहे, सिंपल क्युरी अशी केली, आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम एक एक ची केली, तर डेटा आणणार कसा आपण, तो हँडल करायला कॉम्प्लिकेट जाईल. जसं की आता एखादा युजर आला, आपल्याला युजर माहिती आहे, युजर कसा पण येऊ शकतो. युजर आला, तो काय करणार, व्ह्यू प्रोडक्ट करणार. व्ह्यू प्रोडक्ट केल्यानंतर तो काय करेल, एम साईज सिलेक्ट करेल, बरोबर, आणि ऍड टू कार्ड करेल. मग जो काय आपला ऍड टू कार्डचं पेज असणार आहे, त्यामध्ये एम साईजच गेली पाहिजे. ह्या बाकीच्या साईज नेऊन उपयोग नाही ना आपल्याला. ठीक आहे ना, त्यांनी ऑर्डर दिली, मग त्या ऑर्डरचं पेज असेल, त्या पेजला एम साईजच गेली पाहिजे, बाकीच्या साईज कशा नेणार आपण. ठीक आहे ना, सगळ्या साईज नेऊन उपयोग नाही, फक्त आपल्याला साईज कोणती न्यायची, एम साईज. आणि त्यांनी एम साईज नेली, त्याचीच एम साईजची प्राइस पण न्यायला लागेल आपल्याला. जसं झालं की एम साईज सिलेक्ट केली आणि एम एस साईजची प्राइस गेली, तर ते बरोबर आहे का. हे थोडं कॉम्प्लिकेट मध्ये चाललं आपण, आहे ना. सिंपल करायला गेलं की ई कॉमर्स मध्ये अशाच क्युरी राहतात. ठीक आहे, पोर्टफोलिओ टाईप घेतला असताना त्यामध्ये 2 टेबलचा संबंध नसता आला. ठीक आहे, म्हणजे सिंपल तुम्हाला यातनं क्युऱ्या माहीत पडतात. ठीक आहे, तुम्हाला समजल्या नाही क्युऱ्या, तुम्ही त्याला
क्युरी अशा असतात, 2 टेबल मधून डेटा आणायचा असेल आपण असे करू शकतो. ठीक आहे, एवढं तर माहित पडते ना. ठीक आहे, हे पण क्युरी आपली वर्क होत नाही शक्यतो. आय थिंक एकदा आणि ह्याला एक्सप्लोअर करावं लागेल. ऑनलाईन वर समजतंय का नाही, जातंय सगळं डोक्यावरनं. अरे क्वेश्चन विचारत चला, हे समजलं नाही, हे कसं का घेतलं, ठीक आहे ना, मला पण सांगता येईल तुम्हाला. मग बेसिक पासून घ्यायचं तर मग आपला प्रोजेक्ट साईटला ठेवायला लागेल. आणि मग डबल क्युरी शिकवायला लागेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम अशी असते, परत 2 केबल मध्ये आपण अटॅच असे करू शकतो. ठीक आहे, आता प्रोजेक्ट चालू आहे, प्रोजेक्ट मध्ये तर प्रोजेक्ट सोडून आपण नाही एक्सप्लेन करू शकत. तुम्हाला जे समजत नाही ते तुम्ही विचारत चला. अरे ऑनलाईन मेंबर काय बोलतोय मी. ऑनलाईन मेंबर काहीतरी बोला तुम्ही, तुमचं काय मत आहे. तुमचे सिंपल अजून सिंपल करायचं घ्यायला, सिंपल केला तर मग एक क्युरीने आपण करू शकतो, पण ते लॉजिक आपलं बरोबर नाही लागत. काय डाऊट. काहीच नाही डाऊट, कारण डाऊट विचार. ठीक. अरे ऑनलाईन मेंबर काय बोलतोय, काय करायचं. आपण काय करतो इथे फक्त जो काय 3 टेबल आहे, त्या 3 टेबल मधून डेटा फिल्टर करून आणतो. फिल्टर म्हणजे काय, प्रोडक्ट नावाचा टेबल आहे आणि त्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये एक प्रोडक्ट आयडी आहे, बरोबर. ती आयडी आणि ही प्रोडक्ट प्राइसिंग टेबल मधली प्रोडक्ट आयडी, ह्या दोन्ही मॅच झाल्या तर डेटा घेऊन या. काय सांगितलं आपण, दोन्ही आयडिया मॅच झाल्या तर डेटा घेऊन या, अदरवाईज डेटा घेऊन नाही यायचं. त्यानंतर अजून एक आपण कंडिशन टाकली, ही तर कंडिशन तू मॅच कर, त्याच्याबरोबर ही पण कंडिशन मॅच करायची. ह्या कंडिशन मध्ये आपण काय सांगितलंय, जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामध्ये आपण काय केलंय, प्रोडक्ट आयडी स्टोअर केलाय, बरोबर. तो आयडी आणि कार्ड टेबल मधला प्रोडक्ट प्राइसिंग आयडी ह्या दोन्ही मॅच झाला तर डेटा घेऊन ये. इथे प्रोडक्ट आयडी नसणार, आय थिंक इथे राहील आपला प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. ठीक आहे, दोन मॅच करतो ना आपण, कार्ड टेबल मध्ये आणि प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मधले दोन्ही आपण काय करतो, ह्या दोन्ही आयडी मॅच करतो. ठीक आहे ना. आता जो काय आपला टेबल आहे, प्रोडक्ट टेबल मध्ये आपण प्रोडक्ट आयडी आहे, प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये पण प्रोडक्ट आयडी आहे, आणि जो काय आपला कार्ड टेबल आहे त्या कार्ड टेबल मध्ये पण प्रोडक्ट आयडी आहे. ह्या तिन्ही टेबल मध्ये आयडी आहे आपला, बरोबर आहे ना. तिन्ही टेबल मध्ये प्रोडक्ट आयडी, मग तो त्या प्रोडक्ट आयडी वर बेसवरच आपण डेटा फिल्टर करतो. ठीक आहे, एकदा याला मी रन करून चेक करतो डेटा येतोय का. ठीक आहे, आता पण डेटा येत नाही. का डेटा येतो, ठीक आहे. एवढे क्युरीला एकदा मी करतो, एकदा जशी पाहिजे आपल्याला तशी क्युरी मी एकदा क्रिएट करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम वगैरे वगैरे. ठीक आहे, क्युरीला मी चॅट जीपीटी टाकून एकदा बघू काय बोलतोय. ठीक आहे, यांनी काय सांगितले, प्रोडक्ट आयडी इक्वल टू प्रोडक्ट प्राइसिंग आयडी मध्ये काहीतरी इश्यू दाखवलाय. ओके, ऑन जॉईन वगैरे वगैरे यांनी भरपूर सारं काहीतरी दिलंय. ठीक आहे, ज्यांनी आपल्याला हे दिले हे लागत नाही आपल्याला. यांनी काय दिले, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट, परत जॉईन दिले यांनी, प्रोडक्ट प्राइसिंग, त्यानंतर ऑन प्रोडक्ट वगैरे वगैरे भरपूर सारं काही वेगळी क्युरी दिली. ठीक आहे, ती आपलीच क्युरी यूज करणार आहे आपण. ठीक आहे, चॅट जीपीटीला पण समजा ना काय आहे. ठीक आहे ना, चुकीचे देऊ राहिला तो. हिदे ठीक आहे ना, हिदे आपल्याला एआय काम करत नाही, बरोबर ना. हिदे आपल्याला माणूसच लागतो. ठीक आहे, तुम्ही मला जॉब जातात एआय मुळे जॉब नाहीत, अशा जॉब नाहीत, माणसाला हेच येत नाही. ठीक आहे, चॅट जीपीटीला ते समजा ना काय त्याने उगं वेगळंच दिलंय काहीतरी, जॉईन वगैरे काय ते समजते का नाही. क्युरी एकदा एक्सप्लेन करा डबल, का शॉर्टकट मध्ये दुसरं घ्यायचं काहीतरी. मग ऑनलाईन काहीच बोला ना यार, ऑनलाईन मेंबर मला समजणार की तुम्हाला समजतंय काय, विचारा, डाऊट विचारा ना तुम्ही, कारण ही क्युरी तुमच्या पुढे आज नवीन आली, परत एकदा रिपीट करायची. मग असं काहीतरी सांगा, विचारा.
ठीक आहे. आता आपल्याकडे काय आहे की एक प्रोडक्ट गेला, कॉपी करू, कार्ड टेबल. आता कार्ड जो काय टेबल आहे त्या टेबल मध्ये आपण काय डेटा इन्सर्ट केलाय का? कोणता टेक्स्ट डेटा नाही केला. टेक्स्ट डेटा ह्यामध्ये काहीच नाही कार्ड, जसं की आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन नाही कोणती, प्रोडक्ट प्राइसिंगची काही डेटा नाही टाकला आपण इथे. त्यानंतर युजर आयडीचं काही इन्फॉर्मेशन नाही, युजरचा पण काही डेटा नाही आपण स्टोअर केला. इथे काय केलंय आपण, दोन इथे आपण कार्ड नंबर आहे, हे तो ऑटो इन्क्रीमेंट आहे, ह्याचा काही विषय नाही. पण इथे आपण बघू, जो काही युजर 1 आहे त्या युजरनी काय केलंय, 20 नंबरचा प्रोडक्ट ऍड टू कार्ट केला. किती नंबरचा? आणि त्या 20 नंबर प्रोडक्टची प्राइसिंग कुठे स्टोअर केली? 25 नंबरचा जो काही प्राइसिंग आयडी आहे तो त्यांनी सिलेक्ट केला. म्हणजे 25 मध्ये कोण आहे बघू आपण. मी आलो प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये आलो, म्हणजे प्रोडक्ट प्राइसिंग आयडी मध्ये इथे 25 नंबरचा कोण आहे? हा आहे ते एल साईज. त्यांनी एल साईज सिलेक्ट केली. ते एल साईजची प्राइस आहे 300 रुपये, त्याची डुप्लिकेट प्राइस आहे त्याची 349 रुपये. असं समजतंय ना मला? मी लगेच पाहू शकतोय. इकडे आलो, आता जो काही 1 नंबरचा प्रोडक्ट, 1 नंबरचा युजर आहे त्यांनी काय केलं, इथे 20 नंबरचा प्रोडक्ट काय केला, ऍड टू कार्ट केला. मग मी कुठे आलो, प्रोडक्ट्स नावाच्या टेबल मध्ये आलो आणि 20 नंबरचा प्रोडक्ट कोणता आहे? हा. मग त्याची मी आपली डेटा सांगू, कॅटेगरी त्याचा 9 निवडलाय, त्याने प्रोडक्ट नेम ना व्हाईट टी शर्ट आहे, फीचर टॅग आहे त्याचा, कंपनी पुमा आहे, त्याची प्रोडक्ट डिटेल इथे आली आणि त्या प्रोडक्टची मला इथे इमेज दिसते. अशी समजतंय मला. कसं समजलं की मी कार्ड टेबल मध्ये आलो आणि मी काय चेक करतोय, त्यांचा आयडी चेक करतोय. मग आपल्याला हेच करायची की काय करायची, 20 नंबरचा आयडी आहे, मग 20 नंबरचा डेटा घेऊन यायचा. त्याची प्रोडक्ट प्राइसिंग आयडी 25 आहे, प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबलमध्ये जायचं, तिथून ते 25 नंबरचा जे काही कॉलम असेल किंवा रो असेल तो घेऊन यायचा. मग हे करण्यासाठी आता जो काही डेटा आणायचा आहे तो डेटा आपल्याला किती टेबल मधून आणायचा? डेटा 3 टेबल मधून डेटा आणायचा आहे. काय करायचं आपल्याला? 3 टेबल मधून डेटा घेऊन यायची. ओके, किती टेबल मधून डेटा घेऊन यायची आपल्याला? 3 टेबल मधून. ठीक आहे, आपल्या क्युऱ्या इथे राईट केलते वाटतं आपण, इकडे बी राईट करून घेतो मी. ठीक आहे, इथे युजर, इथे आपण एक, ठीक आहे. हे डुप्लिकेटची इथे. आता आपल्याला काय करायची, 3 टेबल मधून डेटा घेऊन यायची. ठीक आहे, काय करायचे आपल्याला? डेटा घेऊन यायची. मग डेटा घेऊन यायची सिंपल क्युरी होती आपली, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, बरोबर. मग मी इथे काय केले, सिलेक्ट स्टार फ्रॉम, बरोबर, म्हणजे डेटा घेऊन या. कुठून डेटा घेऊन या? जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे, इथे प्रोडक्ट नाही, प्रोडक्ट्स नावा, ठीक आहे, जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्यामधून डेटा घेऊन यायचा आहे. सेकंड डेटा, प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मधून डेटा घेऊन. आणि थर्ड, जो काय कार्ड नावाचा टेबल आहे त्या कार्ड नावाच्या टेबल मधून एक डेटा घेऊन. म्हणजे 3 टेबल आहेत, त्या 3 टेबल मधून काय करायचं, तो डेटा घेऊन यायची. पण सगळा डेटा नको आणू, आपण ही क्युरी राईट केली, ठीक आहे, मी ही क्युरी एकदा रन करतो. ही क्युरी आपण रन केली की काय होते आपण ते चेक करू. इकडे आलो, मी क्युरीला करतो पेस्ट आणि याला करतो एकदा रन. जसं मी ही क्युरी रन केली, रन केल्यानंतर काय झालं, जेवढा काय डेटा होता सगळा डेटा आला. इथे काय फिल्टर झालंय का की हाच डेटा आणायचा आणि तोच डेटा आणायचा? आपण असं सांगितलंय का? त्याला फक्त सांगितलंय जेवढा काय डेटा असेल तेवढा घेऊन ये डायरेक्ट तू. आला तो डेटा घेऊन फक्त. पण आपल्याला तसं नाही सांगायचं, त्याला काय सांगायचं आपल्याला, जो काही डेटा आहे ऍड टू कार्ट केला असेल युजरनी तर डेटा घेऊन यायचा. मग इथे काय सांगितलं मी, जो काही प्रोडक्ट नावाचा टेबल आहे, बरोबर, प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्यामधून प्रोडक्ट आयडी, हा आयडी आणि हा प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मधला प्रोडक्ट आयडी, हे दोन्ही मॅच झाले तर डेटा घेऊन ये. एक कंडिशन सांगितली. त्यानंतर सेकंड कंडिशन सांगण्यासाठी आपण कीवर्ड यूज करतो अँड कीवर्ड, बरोबर ना. जसं की सांगतो इथे आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम एखादा युजर असला, पहिला आपण ईमेल सांगतो, त्यानंतर अँड नंतर इथे पासवर्ड राईट करतो. ह्याच प्रकारे क्युरी. मग इथे ही एक कंडिशन सांगितली मी, सेकंड कंडिशन सांगण्यासाठी अँड ऑपरेटर घेतला आणि तिथे मी काय सांगतोय, जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामधून काय कर, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी हा कार्ड मधल्या प्रोडक्ट प्राइसिंग मधल्या आयडी बरोबर काय कर, मॅच कर. मॅच झाला तर डेटा घेऊन यायचा. इथे ट्रू झालं, ही ट्रू झाली आणि ही पण ट्रू झाली. आणि ह्याला पण लास्ट मध्ये मॅच कर, प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्यामधून प्रोडक्ट आयडी आणि कार्ड मधला प्रोडक्ट आयडी हे दोन्ही मॅच झाले तर डेटा घेऊन ये. मग ही पण झाली इथे आता ट्रू. आणि लास्ट मध्ये काय सांगितले, अँड जो काय कार्ड नावाचा टेबल आहे
कार्ड नावाचा टेबल आहे, त्यामध्ये आपण एक युजर आयडी स्टोअर केला आणि त्याला एक युजर आयडी द्यायचा आपण फक्त. जसं की मी ते एक देतो, मग ही पण काय होईल इथे ट्रू होईल. मग सगळ्या ट्रू झाल्या कंडिशन तर आपल्याला डेटा येणार आहे, अदरवाईज डेटा येणार आहे का नाही. ह्या क्युरीला मी रन करून दाखवू एकदा. ठीक आहे, आपल्याला 2 डेटा शो झाले पाहिजे. का बरं? कारण 1 नंबरच्या युजरने 2 डेटा ऍड टू कार्ट केले. इकडे आलो एसक्यूएल मध्ये मी करतो ह्या क्युरीला पेस्ट आणि ह्याला एकदा गो बटनावर क्लिक केलं. जसं गो बटनावर क्लिक केलं काहीतरी इश्यू आलाय, अननोन कॉलम प्रोडक्ट. ठीक आहे, इथे आपला प्रोडक्ट नावाचा टेबल आहे, बरोबर ना. ओके, प्रोडक्ट इथे पण प्रोडक्ट नावाचा टेबल आहे. ओके, आणि आता क्युरीला मी करतो इथे रन. जसं रन केलं किती प्रोडक्ट आले आता इथे 2 आले. प्रोडक्ट आयडी आला, प्रोडक्ट कॅटेगरी आयडी आला, त्याचा नेम आलं, कलर आला, टॅग आला, कंपनी आली, प्रोडक्ट डिटेल आली, इमेज आली, प्रोडक्ट इमेज 2 आली. त्यानंतर इथे काय आलं, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आली, बरोबर ना. त्यानंतर प्रोडक्ट आयडी आली, त्या प्रोडक्टची साईज आली. त्यांनी मागाशी एम साईज सिलेक्ट केली होती, त्या एम साईजची प्राइस आली 299 आणि त्याची डुप्लिकेट प्राइस आली 249 आणि त्याचे प्रोडक्ट बाकीचा डेटा आलाय. भेटला ना आपल्याला त्याचा डेटा, जो पाहिजे होता तो डेटा आपल्याला भेटतोय तरी हवेत जाते, बाउन्स होते. हे क्युरी मी एक्सप्लेन करतो तुम्हाला, पण आता आपल्याला तेवढा क्युरी आता एक्सप्लेन नाही होणार ना. लगेच लगेच तुम्हाला जेवढी समजली तेवढी समजली. समजलं काय होतंय, 3 टेबल मधून आपण डेटा आणतो. कसा आणतो? फिल्टर करून आणतो डेटा, बस. जसं गो बटन केलं, किती युजरनी डेटा आहे, 2 नंबरच्या युजरनी काय केलंय 2 प्रोडक्ट ऍड केले. जसं की मी इथे काय करतो आता, क्युरीला एकदा मी कॉपी करतो, एसक्यूएल मध्ये आलो आणि ह्या क्युरीला मी करतो पेस्ट आणि इथे मी राईट करतो, 1च्या जागी युजर आयडी देतो इथे मी 2 आणि गो बटनावर क्लिक करतो. किती डेटा आला? 0 डेटा आला, कारण 2 नंबरच्या युजरनी एक पण आयडी काय केलाय ऍड टू कार्ट केलेला नाही. समजलंय थोडंफार? 10%, 5%. ठीक आहे, नाही समजलं प्रोजेक्ट झाला तर मग एकदा आपण स्पेशल डेटाबेसवर आपण 2-3 लेक्चर चालतंय ना. ऑनलाईन मेंबर्स, तुमचं काय मत आहे यावर? ठीक आहे, ही क्युरी मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो. ठीक आहे, ठीक आहे. आजच्या पुरती क्युरी ग्रुपवर सिलेक्ट केली, फर्स्ट टाइम सिलेक्टची क्युरी तुम्हाला सांगायची वारी आहे. ठीक आहे, आता जीच क्युरी ती क्युरी मी काय करतो आता, जी काय आपल्या ऍड टू कार्टचं पेज आहे त्या ऍड टू कार्टच्या पेजला मी इथे काय करतो, क्युरी एसक्यूएल मध्ये सेट करतो. टिल्ट घेतला आणि टिल्ट मध्ये जी काही एसक्यूएल क्युरी ती इथे मी पेस्ट करतो, जी आपण तिकडे राईट केली. मग याला थोडंसं ऍडजस्ट करतो मी इथे. झाली इथे क्युरी. ठीक आहे, क्युरी झाली. आता क्युरी मध्ये आपण इथं काय आयडी देतो, तो आयडी आपण असा स्टॅटिक नाही देणार. आयडी स्टॅटिक नाही देणार, कसं कुठून देणार मग हा युजर आयडी. आता युजर आयडी आपल्याला भेटतो ह्या सेशन मध्ये. जसे की आपण इथून सेशन मधून गेट केलाय, कुठे केलाय गेट, इथे केलाय मी रिक्वेस्ट डॉट सेशन आयडी. तोच आयडी आपण इथे काय करणार, पास करून देणार. कुठे, जिथे आपण हा क्युरी मध्ये आयडी पाठवतो तिथेच आयडी मी इथे डायनॅमिकली आयडी पाठवतो. मग इथे रिक्वेस्ट डॉट सेशन आणि सेशन मधून घ्यायचा तो एक युजर. झाली क्युरी क्रिएट. ह्या क्युरीला मी करतो एकदा सेंड. ठीक आहे, इथे मी एकदा क्युरीला सेंड करून चेक करतो क्युरी आपली ऍक्च्युअल कशी होती. इकडे आलो मी, एकदा रिफ्रेश करतो, रिस्पॉन्ड डॉट मी करतो इथे सेंड आणि इथे एसक्यूएल. इकडे आउटपुट पेजला येतो. एकदा युजर लॉग इन आहे का, युजरला एकदा लॉग इन करतो, किंवा मी दुसरा एक युजर लॉग इन क्रिएट करतो. जसं की त्या युजरला एक नेम देतो, त्याचा एक ईमेल द्यायला लागेल आपल्याला. जसं की ईमेल मी हा रिमूव्ह करतो आणि इथे एक मोबाईल नंबर, त्यानंतर पासवर्ड टाकतो 1. ठीक आहे, 129654321. अरे 654321 आणि इथे करतो क्रिएट अकाउंट. जसं क्रिएट अकाउंट केलं, इकडे आलो मी. आता नवीन युजरचा मी इथे आयडी ईमेल टाकला आणि सेकंड टाकतो मी पासवर्ड 654321.
आणि इथे करतो मी लॉग इन. जसं लॉग इन केलं युजर झाला लॉग इन आणि मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक करतो. कार्ड बटनावर जसं क्लिक केलं इथे युजर आयडी किती आला आता 3 आलाय ना इथे, कारण मी एक नवीन युजर बनवलं होतं आणि त्या नवीन युजरला मी इथे लॉग इन केलं. युजर आयडी किती आला इथे 3 आला. जसं की मी एकदा लॉग आउट करतो, डबल एकदा लॉग इन करायला जातो आणि हा 2 नंबरचा युजर असेल 1 2 3 4 5 6 आणि ह्याने केलं लॉग इन. जसं लॉग इन केलं कार्ड बटनावर क्लिक करतो, युजर आयडी किती आला त्याला 1 आला. ठीक आहे. मग आता जी काही क्युरी क्रिएट केली आपण त्या क्युरीला सिंपल करायची रन. मग रन करण्यासाठी व्हेअर इथे मी करतो कार्ड अंडरस्कोर डेटा इक्वल टू अवेट आणि EXE मध्ये मी जी काही SQL क्युरी आहे ती पास करतो आणि जो काय डेटा येईल तो डेटा मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. सेंड डेटा कशात येणार कार्ड डेटा मध्ये. इकडे आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलं अनडिफाईंड आलं, याचं कारण युजर लॉग इन नाही. एकदा युजरला मी लॉग इन करतो 1 2 3 4 5 6 इथे लॉग इन. जसं लॉग इन केलं कार्ड बटन आलो, कार्ड बटन आला युजरचा डेटा आला, प्रोडक्टचा डेटा आला सगळा. कसा भेटलाय आपल्याला. आता जो काय हा 1 नंबरचा युजर आहे त्याने किती प्रोडक्ट ऍड केलेत 2 प्रोडक्ट ऍड केलेत बरोबर. त्या प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन आली आपल्याला. आता तुम्हाला मी सांगत होतो त्यांनी साईज कोणती सिलेक्ट केली M साईज सिलेक्ट केलेली बरोबर. आता ह्याच युजरने डबल M साईज ह्याच युजरने हाच प्रोडक्ट सिलेक्ट केला, फक्त त्याची साईज वेगळी असेल तो ह्यात ऍड होणार. जसं की हा किती नंबरचा प्रोडक्ट आहे 20 नंबरचा प्रोडक्ट आहे बरोबर. मी काय आणि इथे कोणता प्रोडक्ट आहे 20 नंबरचा प्रोडक्ट आहे. दोन्ही किती किती नंबरचे प्रोडक्ट आहेत हे 20 नंबरचे, पण त्यांची जी काही साईज आहे ती साईज वेगळी. इथे M साईज आहे आणि इथे कोणती L साईज. पण प्रोडक्ट एकच आहे, पण त्यांनी काय केलंय एकदा M साईज सिलेक्ट केली आणि सेकंड टाइम L साईज सिलेक्ट केली. ओके. एकदा आपण ऍड टू कार्ड वरून चेक करायचं. अजून शॉप पेजला आलो मी, एक नवीन प्रोडक्ट ऍड टू कार्ड करतो. जसं की मी करतो एक गुडी नाही करत, व्हाईट शर्ट करतो. इथे मी करतो डबल XL आणि इथे ऍड टू कार्ड झालं. ऍड टू कार्ड पेजला आलो. आता किती प्रोडक्ट ऍड टू कार्ड झाले 3 प्रोडक्ट झाले ऍड टू कार्ड. ओके. आणि जो काय हा डेटा भेटतो आता हा डेटा फक्त एका टेबल मध्ये शो करा युजर साईटला. करू मी. ठीक. त्यासाठी आपण इथे एक पेज काय केलंय बनवलंय कोणतं कार्ड डॉट EJS. ह्याला मी करतो एकदा कमेंट आउट रिमूव्ह. जो काय आपण हा डेटा रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये केलाय तो मी इथे OBJ मध्ये पाठवतो. कोमा दिला आणि इथे मी एक कीवर्ड देतो कार, कोमा देऊन इथे कोलन देऊन कार डेटा पास करतो आणि इथे OBJ तर पाठवलाय. इकडे आलो मी एकदा आउटपुट पेजला, इथे करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं एक अनडिफाईंडचा एरर आला कारण युजर आपला लॉग इन नाही. आता प्रत्येक वेळी युजर लॉग आउट का होतोय ह्याचं रिझन एकच असणार आहे की जेव्हा आपण कोड मध्ये चेंजेस करतो इथे काय होतंय जी काय आपलं सर्व्हर आहे ती काय होतंय रिस्टार्ट होतंय. जेव्हा रिस्टार्ट झालं की आपला जे काय सेशन मध्ये आयडी तो पण इथे रिमूव्ह होतोय. मी एकदा लॉग इन करतो 1 2 3 4 5 6 एंटर केलं, युजर लॉग इन झाला. कार्ड बटनावर मी क्लिक करतो, आलो कार्ड बटनावर. जसं मी कार्ड बटन आलो की आपल्याला फक्त तो डेटा शो झाला पाहिजे. मग डेटा शो करण्यासाठी मी कुठे जातो कार्ड डॉट EJS मध्ये आलो आणि इथे अजून एक रो घेतो. जसं की कॉल नाही राहणार इथे रो राहणार. रो नंतर कॉल MD 12 आणि 12 च्या आतमध्ये आपण एक टेबल घेऊ आणि टेबल मध्ये पहिला डेटा काय करू प्रिंट करायचा आपल्याला पहिला सिरियल नंबर करू. ठीक आहे. TR घेतला, TR मध्ये TH पहिला घेऊ आपण SR नंबर. आलाय टेबल क्रिएट झालाय. एकदा रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केलं इथे SR आलाय. टेबलला फक्त मी थोडीशी स्टाईल देतो त्यासाठी इथे करू आपण क्लास. क्लास राहणार टेबल बॉर्डर. बॉर्डर ED राहिला का. इकडे आलो रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर टेबल झालाय क्रिएट. मग बाकीचा पण डेटा आपण प्रिंट करू. काय राहणार जसं ऍड टू कार्डच्या पेज मध्ये काय काय असतं काय काय राहणार ऍड टू कार्ड मध्ये काय काय राहतं ई कॉमर्स वेबसाईट बघितली ना. ठीक आहे. फ्लिपकार्टचं बघायचं एकदा वेबसाईट. ठीक आहे. ह्यांचं काय करतो मी एक प्रोडक्ट ऍड टू कार्ड करतो. काय झालं
ठीक आहे, हा प्रोडक्ट बघू एखादा. त्यांचं ऍड टू कार्टची डिझाईन कशी ते चेक करतोय फक्त. समथिंग इज रॉंग. ओके, कार्ड बटनावर क्लिक करतो मी. अरे यांनी काहीच दाखवलं नाही. ट्राय वगैरे, ट्राय अगेन. ओके, कोणतं पेज आहे? व्यू मार्केट प्लेस वगैरे वगैरे, ऍड टू कार्ट. इथे मी ऍड टू कार्ट केलं एक प्रोडक्ट, एल साईज सिलेक्ट केली आणि कंटिन्यू झाला ऍड टू कार्ट. जसं ऍड टू कार्ट केला इथे आलो मी कार्ड बटनावर. आता यांनी डेटा कसा शो केला? इथे एक इमेज दाखवली, इमेजच्या खाली क्वांटिटी दाखवली, त्यानंतर त्या प्रोडक्टची मला इथे नेम दाखवलंय, साईज दाखवली, डुप्लिकेट प्राइस आणि प्राइस दाखवली, आणि इथे बटन टाकलं, रिमूव्हचं बटन टाकलं, सेकंड बटन टाकले त्यांनी बाय नावाचं. ओके, मग ह्याच प्रकारे आपली एक डिझाईन असणार. बाकी सगळा डेटा आहे ना आपल्याकडे, प्रोडक्ट नेम आहे, साईज आहे, त्याची डुप्लिकेट प्राइस आहे, एक आपल्याकडे इमेज आहेत भरपूर साऱ्या, क्वांटिटी पण आहे. त्यानंतर रिमूव्हचं बटन टाकलं की तो प्रोडक्ट काय झाला पाहिजे, कार्ड बटन मधून डिलीट झाला पाहिजे. हे पण आपण करू शकतो. आपण म्हणजे तुम्ही पण करू शकता. ठीक आहे ना. मग आपण इथे काय दाखवू? सिरियल नंबर नंतर मी इथे दाखवतो इमेज. इमेज नंतर आपण दाखवू इथे प्राइस. प्राइस नंतर दाखवू आपण इथे QTY. QTY म्हणजे काय? क्वांटिटी. आणि त्यानंतर इथे दाखवू आपण ऍक्शन. ओके, असं या प्रकारे असं आपला काहीतरी डेटा असेल टेबल फॉर्मॅट मध्ये. ओके, अजून काय दाखवू शकतो बरं? कुणी सांगेल काय दाखवू शकतो अजून? अरे अजून काय दाखवू शकतो आपण? डुप्लिकेट प्राइस. डुप्लिकेट प्राइस काय दाखवायची गरज नाही ना, आपल्या इथे ऍड टू कार्ड असणार आहे ना. ठीक आहे, टेबलला थोडी डिझाईन करून घेतो. डिझाईन साठी मी काय करतो, मला आता क्लास माहित नाहीत बूटस्ट्रॅपचे. साईज एक दाखवू शकतो, बरोबर. प्राइसच्या पुढेच मी काय करतो, इथे साईज दाखवतो. ठीक आहे, बूटस्ट्रॅप मध्ये जाऊ, टेबलचे जे काय क्लास आहेत ते क्लास मी एकदा पाहतो. कोणता टेबल उचलायचा? टेबल टेबलच दिले त्यांनी. ठीक आहे, हा क्लास मी डायरेक्ट कॉपी करतो आणि या टेबलला एकदा आपण क्लास देऊन टाकू. काय झालं? माझ्याशी बोला तुम्ही, आपसात ना काय आपसा. अरे टेबलला CSS अप्लाय आहे. ठीक आहे, चॅट जीपीटी कडून घेऊ CSS आपण. ह्याला तो कोड दिला मी, इथे कोड देतो आणि याला सांगतो राईट CSS, एंटर. ठीक आहे, आपल्यासाठी थोडी CSS राईट करतोय तो. टेबल प्रिंट करताना तुम्ही डेटा प्रिंट करता येईल तेवढं तुम्ही काम करता का नाही? का करू मीच? ट्राय करतात, एकदा फिक्स सांगा करता की नाही. STY स्टाईल घेतला, CSS मी इथे प्रिंट केली, एकदा चेक करू. रिफ्रेश केला, टेबलची सगळी वाटच लागली. कोणते नेम राहिले? प्रोडक्ट नेम राहिलं. ठीक आहे, ते पण इथे करू आपण. फर्स्टच घेऊ आपण. सिरियल नंबर नंतर डायरेक्ट राहणार आपल्या इथे नेम. ओके, आणि त्या टेबलला डिझाईन बूटस्ट्रॅप अप्लाय होत नाही, मग त्याला एक मॅन्युअली मी स्टाईल देतो. जसं की आपलं राहणार एक विड्थ देतो मी 100%, आणि त्यानंतर बॉर्डर देतो 1. इकडे आला आउटपुट पेजला, एकदा रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर आपला टेबल झाला इथे शो झालाय. ठीक आहे, टेबल मध्ये आपण डेटा तर प्रिंट करू शकतो. जो डेटा आपण कशात पाठवलाय, युजर मध्ये आलो, युजर मध्ये आल्यानंतर जो काय हा कार्ड व्हेरिएबल मध्ये आपण डेटा पाठवलाय, तो डेटा काय करणार, फक्त आपण प्रिंट करणार. मग मी ते काय करतो, एकदा कन्सोल डॉट लॉग करतो, आणि जो काही डेटा आलाय तो डेटा एकदा कन्सोल मध्ये मी प्रिंट करून घेतो. जसे की युजर लॉग इन आहे, लॉग इन. इकडे रिफ्रेश केलं, युजर लॉग इन नाही.
त्याला एकदा लॉग इन करायला लागेल. 1 2 3 4 5 6 एंटर केलं, युजर झाला लॉग इन. कार्ड बटन आलो, कार्ड इज नॉट डिफाईन्ड. ओके, कार्ड डेटा इथे. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, ठीक आहे, डबल लॉग इन करायला लागेल. इथे 1 2 3 4 5 6 आणि एकदा करतो मी युजरला लॉग इन. जसंही लॉग इन केलं, युजर झाला लॉग इन. कार्ड बटनावर क्लिक केलं, कन्सोल मध्ये डेटा प्रिंट झाला असेल. झाला, इथे कन्सोल मध्ये डेटा प्रिंट झालाय. ठीक आहे का, ऍरे मध्ये डेटा प्रिंट झालाय. मग ऍरे मधला डेटा प्रिंट करण्यासाठी आपण काय करणार, सिंपल जी काय कार्ड डॉट ईजीएस आहे त्यामध्ये काय करणार, एक लूप घेणार आणि त्या लूप मध्ये डेटा फिरवणार. जसं की मी इथे करतो, ईजीएसचा सिंटॅक्स ओपन कार्ड डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये पहिलं देऊ आपण आयटम, सेकंड देऊ आय, आणि कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. ईजीएसचा सिंटॅक्स ओपन करतो मी इथे, इथे करतो क्लोज, इथे पण करतो एकदा क्लोज, आणि इथे घेतो मी एक टी आर नंतर टी आणि पहिला राहणार आपला सिरियल नंबर साठी I+1, आणि इजेचा सिंटॅक्स केला इथे क्लोज. एकदा आउटपुट पेजला येऊ, चेक करू, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, 3 प्रोडक्ट इथे शो झाले. ठीक आहे, आता तुम्ही डिझाईन वेगळी करा. ठीक आहे, मी इथे टेबल मध्ये करतोय, तुम्ही टेबल मध्ये नका करू, चालतंय. जशी डिझाईन असते तशी तुम्ही डिझाईन करा. मी फक्त दाखवते की प्रोसेस कशी असणार, डेटा कुठून कुठे जाणार, त्यात इम्प्रूव्हमेंट तुम्ही डिझाईनची करा. ठीक आहे, ठीक आहे, मी असंच राहून देतो. आणि जो काय बाकीचा डेटा आहे तो डेटा एकदा प्रिंट करून घेऊ. जसं की इथे काय राहणार, सेकंड आयटम डॉट प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. त्यानंतर सेकंड काय केले आपण, इथे इमेज प्रिंट केली. ठीक आहे, इमेज साठी मी थोडा वेळ थांबतो. त्यानंतर इमेज नंतर इथे आपली प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस, त्यानंतर आहे प्रोडक्ट साईज, त्यानंतर प्रोडक्ट साईज झाल्यानंतर इथे प्रोडक्ट नाही फक्त QTY असेल, QTY. त्यानंतर ऍक्शन मध्ये तर काहीच नसणार आहे, सध्या तरी काही नसणार आहे ऍक्शन मध्ये. इकडे आलो, इकडे मी करतो एकदा रिफ्रेश, बाकीचा डेटा प्रिंट झाला. इथे फक्त राहिली काय आता, इमेज प्रिंट करायची राहिली. ठीक आहे, आणि ऍक्शन मध्ये काय राहणार, फक्त एक बटन राहणार. कोणतं राहणार बटन, रिमूव्हचं बटन राहणार. काय राहणार इथे बटन, रिमूव्हचं. तुम्ही इथे मी बटन टाकले, तुम्ही काय टाकणार इथे, आयकॉन टाकणार, बरोबर ना. ठीक आहे, मी बी टाकून घेईन. आय थिंक एक अँकर टॅग येतो ना, अँकर टॅगला मी सांगणार इथे रिमूव्ह. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर रिमूव्हचं बटन आले. ओके, इमेज आहे ती इमेज पण मी इथे काय करतो, प्रिंट करून घेतो. कुठे इमेज, इथे इमेज साठी IMG टॅग ओपन केला, आणि जो काही इजेसचा सिंटॅक्स ओपन आणि क्लोज करतो त्याला मी इथे करतो एकदा. ओके, पुढे जाणार स्लॅश, आणि इथे प्रोडक्ट इमेज 1. इकडे आलो, रिफ्रेश करू, चेक करू, इमेज झाली शो, नाही झाली. याचं रिझन ओके, आणि जी काही इमेज आहे ती इमेज आपण इथे मी करतो पेस्ट. अरे, इमेज अपलोड फोल्डरच्या आतमध्ये, मग इथे पुढे द्यायला लागेल फक्त आपल्याला अपलोड. इकडे येऊन एकदा मी रिफ्रेश करतो, जी काही इमेज आहे ती इमेज इथे झाल्यास शो आपल्याला. फक्त इमेजला मी थोडीशी स्टाईल देतो. स्टाईल देण्यासाठी कोणता स्टाईल टॅग घेतला, त्याला विड्थ देतो फक्त मी 100 पिक्सल, त्यानंतर त्याला हाईट देऊ आपण 100 पिक्सल. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर झालाय डेटा शो आपल्याला इथे आता टेबल मध्ये. ठीक आहे ना, एका युजरने ऍड टू कार्ट कोणता कोणता प्रोडक्ट केलाय, टी शर्ट केलाय, M साईजचा टी शर्ट केलाय. सेकंड तोच टी शर्ट L साईजचा पण त्यांनी काय केलं इथे ऍड केलाय, बरोबर. आता जी काही क्वांटिटी असणार, क्वांटिटी ह्याला वाढवायची असेल तर, कमी जास्त करायची असेल तर, मग त्यासाठी पण बटन घेतो मी इथे. जसं की प्राइस साईज कुठे प्रिंट केली इथे, मग मी इथे काय करतो, एक बटन घेतो, आणि बटन काय राहणार इथे, मायनसचं बटन राहणार. ठीक आहे, मायनस, आणि सेकंड बटन त्याच्या अपोजिट कोणतं बटन राहील, हे प्लस. इकडे येऊ, एकदा रिफ्रेश करू. अरे, बटन का नाही आलं,
बटन शो नाही झालं का डायरेक्ट? कुठे गेलाय? अरे आलंय ना बटन इकडे, प्लस वर गेले का? अरे ठीक आहे, थोडस गलत हो गए. ठीक आहे, आपण साईजलाच केले बरोबर ना. तिथे आपल्याला करायचं होतं क्वांटिटीला. ओके, इकडे आलो मी. इथे बटन घेतो, बटनला पहिलं देऊ आपण मायनस, आणि सेकंड बटन राहणार कोणतं? प्लसचं. दोन्ही क्वांटिटीच्या वर आणि खाली बटन दिले. ठीक आहे, इकडे आलो प्लस दिलं. इकडे एकदा रिफ्रेश करून चेक करू. झालं, इथं क्वांटिटी बटन शो झाले. जसं मायनस वर क्लिक करणार, क्वांटिटी काय होणार? मायनस होणार. कुठे आले प्लसचं? अरे इकडे आलंय का? असं का आलंय? कसं काय, असं कसं काय आलं? हा टीटी कोणाचा आहे? ओके, इकडे येऊन रिप्लेस करू. आले आता बटन. आता डिझाईन केलं थोडस अट्रॅक्टिव्ह वाटतं. ठीक आहे ना, तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर आहातच, तुम्ही करता, मला माहिती आहे ते करता तुम्ही. आता इथे फंक्शनॅलिटी काय करायची? ऍड करायची. मायनस वर क्लिक केलं की इथे काय होणार? 0 येणार. प्लस वर केलं की क्वांटिटी किती होणार? वाढत चालणार. जसं की आपण बघू शकतो की क्वांटिटी नावाचा टेबल कोणतं आहे? कोणत्या टेबल मध्ये आपण क्वांटिटी स्टोअर केली? कार्ड नावाच्या टेबल मध्ये, बरोबर. आणि तिथून फक्त क्वांटिटी इन्क्रीज करायची. जसे की बाय डिफॉल्ट क्वांटिटी किती? 1 केली, मग ह्यालाच करायची इन्क्रीज. 1च्या जागी 2, 2 झाले की 3. कधी करायची? जेव्हा ह्या बटनावर क्लिक करतो ना आपण तेव्हा. आणि रिमूव्ह बटनावर क्लिक केलं की जो काय आपला ऍड टू कार्डचं पेज, तिथून फक्त तो डेटा डिलीट करायचा. सोपं आहे ना? करायचा कंटिन्यू मग का बस आजचे दिवस एवढं? ठीक आहे, थोडीशी अजून एक डिझाईन सांगतो मी. ठीक आहे, फ्रंट एंडचा पार्ट करून टाकू. आता लॉजिकल पार्ट मध्ये घेऊ आपण. आज फक्त डिझाईनचा पार्ट घेऊ. टेबलच्या खाली मी इथे काय करतो, टोटल. आणि टोटल मी इथे दाखवतो, जसं की इथे मी टोटल दाखवतो 1000 रुपये. ठीक आहे, टेबलच्या खाली एक प्राइस दाखवली. कुठे गेली 1000? अरे प्राइस कुठे गेली? आहे. ठीक आहे, ती प्राइस फक्त इकडे दाखवायची. त्यासाठी मी इथे राईट करतो H1 मध्ये, आणि इथे राहणार टोटल. इकडे आलो, रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर इथे अरे टोटलची फिलिंग बी चुकली का? टोटल, आणि इथे टोटलच्या पुढे त्याची प्राइस राहणार. जसं की मी आता स्टॅटिक प्राइस टाकतोय. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर एक प्राइस इथे मी काय केली? स्टॅटिक शो केली. त्यानंतर त्या H1 च्या पुढे आपलं एक बटन राहणार, आणि त्या बटनला देऊ आपण चेकआउट. ओके, इकडे येऊन रिफ्रेश करतो. ठीक आहे, चेकआउटचं बटन इकडे राहणार, प्राइस मध्ये ठेवू आपण. ठीक आहे, आपल्याकडे अशी डिझाईन करू. ओके, तशी डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्या दोन्ही व्हॅल्यू कॉल एमडी घेतला इथे 12, दोन्हीला करतो मी एकदा कॉपी. ठीक आहे, आणि ह्याला घेतो एक कॉल एमडी 12, आणि त्याच्या आतमध्ये 2 व्हॅल्यू प्रिंट करतो. इकडे येतो, रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर एका खाली एक आल्यात. त्याला फक्त थोडीशी डिझाईन देऊ आपण, फ्लोट लेफ्ट वगैरे, राईट लेफ्ट असं काहीतरी देऊन टाकू. आता जी काय टोटल प्राइस असणार आहे, ती टोटल प्राइस आपल्याला कोणती शो होणार? 200 प्लस. ठीक आहे, काहीतरी राहतंय है ना, काहीतरी विसरलोय आपण. आता इथे बघा, आता इथे क्वांटिटी वाढली, बरोबर. क्वांटिटी किती झाली? 2 झाली, बरोबर. मग या 2 ची प्राइस किती राहणार? या शर्टची मग प्राइस किती होणार? आता डबल झाली पाहिजे ना. किती होणार मग? किती झाली पाहिजे? 600 रुपये. 600 ला 2 कमी असते ना. मग एक कॉलम अजून एक वाढवू आपण. कोणता कॉलम राहणार? तो टोटलचा कॉलम राहिला आपल्याकडे, बरोबर ना. मग मी ते क्वांटिटीच्या पुढे काय करतोय? TH घेतला, आणि इथे राईट करतो टोटल.
ओके, घेतला टोटल. इकडे येतो मी, एकदा रिफ्रेश करतो. जो काय टोटल नावाचा टेबल आहे त्यामध्ये आता सध्या रिमूव्ह चालू. रिमूव्हचं बटन कुठे आहे? इथे. आणि टीडी आपला इथे राहणार. ओके, इकडे आलो, रिफ्रेश करू. झालं. इथे काय होणार? ह्या 299 त्याची सगळी टोटल प्राइस राहणार. क्वांटिटी वाढली की ती प्राइस काय होणार? वाढत चालणार. मग आता ही जी काही टोटल प्राइस असणार आहे ती आपण कशी दाखवणार? कशी दाखवू शकतो आपण? सिंपल मल्टिप्लिकेशन आहे. प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी इक्वल टू टोटल. बरोबर ना? क्वांटिटी 2 झाली की याचे काय होणार? 2दा मल्टिप्लिकेशन होणार. सिंपल लॉजिक आहे. प्राइस मल्टिप्लाय, मराठी सांगा, प्राइस गुणुले क्वांटिटी, बरोबर ना, इक्वल टू टोटल. मग आता यांना करण्यासाठी आपण काय करू की इथे काय करतो मी, पुढे आपण क्वांटिटी ही स्टोअर करणार. ठीक आहे, मी काय करतो, इथे पहिल्यांदा प्राइस आणतो. इथे प्राइसला कॉपी केलं, इथे पेस्ट करतो. इकडे येऊन आपण चेक करू. प्राइस आली इथे. इथे आता क्वांटिटी येण्याची. क्वांटिटी आपण कुठे प्रिंट केली? इथे. या क्वांटिटीला मी करतो इथे कॉपी आणि इथे करतो एकदा पेस्ट. झाली. आता क्वांटिटी प्राइस आली, जवळजवळ आली ना. त्यांना फक्त आता इथे मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच गुणवली. बरोबर ना? 299 299 मल्टिप्लाय 1 किती आलं पाहिजे? 299. मग त्यासाठी मी काय करतो, त्याला डायनॅमिकली करतो. डायनॅमिकली करण्यासाठी इथे मल्टिप्लाय दिला तर काय येतंय उत्तर बघूया. काय नाही, तेच येतंय यार, स्टेक्स येतोय. बरोबर. त्यासाठी मी इथे काय करतो, ह्याच इजेसच्या सिंटॅक्स मध्ये मल्टिप्लाय घेतला आणि त्यानंतर जो काय क्वांटिटी आहे तो क्वांटिटी ह्या मल्टिप्लायच्या पुढे देतो. हा रिमूव्ह करू आपण एकदा. इकडे आलो, मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर 299 झाले इथे प्रिंट. ओके, झाली ना प्राइस शो. जसं की मी डेटाबेस मध्ये गेलो आणि जी काय क्वांटिटी आहे इथे मी क्वांटिटी वाढवतो मॅन्युअली. इथे करतो 3, वाढली इथे प्राइस, क्वांटिटी वाढली. जो काय 20 नंबरचा प्रोडक्ट आहे त्याची क्वांटिटी किती झाली? आता 3 झाली. आता इकडे पण क्वांटिटी किती झाली? 3 झाली. आणि प्राइस किती झाली? आता झाली ना. बरोबर. चुकीची आली? आता आली ना, टोटल तर आली ना. आणि क्वांटिटी किती आली? 3 आली. बस एवढं झालं आपली डिझाईन. थोडक्यात गरीबाची डिझाईन थोडीशी अट्रॅक्टिव्ह करा तुम्ही. बस करायची मग आज एवढं ऑनलाईन मध्ये का घ्यायची अजून पुढं? ऑनलाईन मध्ये बस करायची का कंटिन्यू करायची पुढे?